नमस्कार, मी पूर्वी भावे आकाशवाणी झकासवाणीच्या या नवीन भागामध्ये आपलं मनोभावे स्वागत करते. रसिका हो, दिल्ली ते मुंबई, कलकत्ता ते मुंबई, चेन्नई ते मुंबई असा ॲक्टर्सचा, कलाकारांचा प्रवास आपण नक्कीच पाहिलाय. पण असाच एक प्रवास आहे औरंगाबाद ते मुंबई, आणि हा प्रवासही तितकाच रंजक आहे बरं का. हा प्रवास आपल्याकडे अनेक कलावंतांनी, लेखकांनी, दिग्दर्शकांनी केलेला आहे. प्राध्यापक कमलाकर सोनटक्के, प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, अजित दळवी, प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर आणि मकरंद अनासपुरे. खरोखरच औरंगाबादहून मुंबईला आलेल्या आणि यशस्वी झालेल्या कलाकारांची एक मोठी यादी आहे. आणि याच यादीतलं आणखीन एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेता मंगेश देसाई. स्वतःचं टॅलेंट, मेहनत आणि माणसं जोडण्याचं कसब याच्या जोरावर एक माणूस औरंगाबाद ते मुंबई येतो व्हाया ठाणे आणि अतिशय यशस्वी होतो. इतकंच नाही तर फक्त विनोदीच नाही, त्याबरोबर गंभीर भूमिका, या दोन्ही भूमिकांचं वजन अगदी ताकदीने पेलवतो असा हा अभिनेता. थोडक्यात खेळ मांडला या चित्रपटातला समीक्षकांनी नावाजलेला दासू आज आपल्या स्टुडिओमध्ये येतोय. तेव्हा स्वागत करूया आजचे आपले पाहुणे अभिनेते मंगेश देसाई यांचं. रोल साउंड, रोल कॅमेरा, ऍक्शन. मंगेश जी, वेलकम. नमस्कार. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तेव्हा प्लीज बसून घ्या. नमस्कार. तर मुळात हे वर्ष तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्याही दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्याच सिनेरसिकांना अत्यंत आवडणारे, अतिशय लाडके वाटणारे आणि आपल्या नृत्य कौशल्याने सगळ्यांना एक वेगळंच वेळ लावणारे भगवान दादा यांच्या जीवनावरती आधारित चित्रपटामध्ये तुम्ही आमच्या समोर येणार आहात. त्या व्यतिरिक्त सोबतीने चालताना हे नाटक सुद्धा यावर्षी झालं, आणि शिवाय एका साऊथ आफ्रिकन चित्रपटामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय महत्त्वाची भूमिका केली आहे. पण मुळामध्ये साऊथ आफ्रिकन एक सिनेमा आणि शिवाय भगवान दादांच्या जीवनावरती सिनेमा, या दोन्ही अतिशय सुवर्ण संधी म्हणण्यापेक्षा अतिशय रेअर अपॉर्च्युनिटीज आहेत, दुर्मिळ संधी आहेत. तर हे दोन्ही योग कसे जुळून आले? खेळ मांडला नावाचा मी सिनेमा केला. हा सिनेमा बऱ्याच फेस्टिवल्समध्ये गाजला, समीक्षकांनी उचलून धरला. त्यातली माझी दासूची भूमिका खूप गाजली, मला बरेच अवॉर्ड्स मिळाले. पण या अवॉर्ड्स बरोबरनं मी साऊथ आफ्रिकेच्या एका फेस्टिवलमध्ये हा सिनेमा माझा प्रेझेंट झाला होता, उत्कर्ष फिल्म फेस्टिवल म्हणून. आणि त्या फेस्टिवलमध्ये सलास दी यागर नावाच्या डिरेक्टरनी तो माझा परफॉर्मन्स बघितला. ओके. आणि त्याने मला कॉन्टॅक्ट केला. पण म्हणजे या सिनेमाची पण एक वेगळी अशी गंमत आहे की जेव्हा त्याने मला कॉन्टॅक्ट केला, म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की माझं इंग्लिश फार चांगलं नाही. समोरचा माणूस जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर मला खूप छान कळतं, पण मला जर बोलायचं म्हटलं तर मी खूप फापलतो. आणि हा माझ्या लहानपणापासून मी ज्या शाळेत शिकलो आहे, कदाचित मी कॉन्व्हेंटमध्ये नाही किंवा मुंबईमध्ये आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नसेल म्हणून असेल कदाचित, पण ही माझी उणीव आहे. जेव्हा त्यांचा मला फोन आला तेव्हा मला काहीच कळत नव्हतं ते काय बोलतात. मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं, जस्ट अ मिनिट, आणि म्हटलं आय विल सेंड यू अ मेसेज, असं मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी तो फोन कट केला. मी धावत धावत माझ्या एका मित्राकडे गेलो. म्हणलं मला असा एक कॉल आला साऊथ आफ्रिकेतनं, आणि म्हणलं ते इंग्लिशमध्ये बोलतायत, मला फारसं कळत नाहीये ते काय बोलतात, कारण त्यांचा ऍक्सेंट फारच फॉरेनर आहे सगळा. तो इंग्लिश कळणाऱ्या माणसालाही कळत नाही, फारच अगदी होता तो. वगैरे वगैरे सगळं विचित्रच होतं. मग तो म्हणाला ठीक आहे, कधी कॉल करणार? म्हटलं मी त्यांना एक SMS टाकलेला आहे, तर त्यांना सांगू का आता कॉल करायला? म्हटलं सांग. मी त्यांना कॉल करायला सांगितलं. त्यांनी कॉल केला. ते माझ्या मित्राशी बोलले, आणि मग मित्र त्यांना पुन्हा आंग्ल भाषेत काहीतरी बोलला. त्यांनी फोन कट केला. तो म्हणला, अरे तुला कळतंय का मंग्या?
तू तू कोणाशी बोलत होतास, ते तुला काय ऑफर देत आहेत. म्हणलं मला काहीच कळलं नाही. साऊथ आफ्रिकेतली एक मूवी आहे जी हॉलिवूड बेस आहे, त्यामध्ये तुझं एक प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि ते तुला ऑफर देत आहेत इंग्लिश मूवी करायची, ऍक्टिंग करायची आहे तुला तिथे. आणि म्हटलं पण एक शक्य नाही, मला नाही जमणार रे. म्हटलं वेडा आहेस, काही अपॉर्च्युनिटी कोणालाच येत नाही. आणि ते भारतात मला भेटायला आले. फक्त योगायोगाने असं झालं तेव्हा की त्याच्या आधी माझी साऊथ आफ्रिकेमध्ये सेटल झाले राजू तेरवाडकर म्हणून आहेत, त्यांची आणि माझी भेट झाली होती. आणि योगायोगाने असं झालं की ते या फिल्ममध्ये नंतर को प्रोड्युसर म्हणून जॉईन झाले. आणि ते त्यांच्याबरोबर भेटायला आले मला इकडे. त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला. आणि त्यानंतर मात्र तुला सांगतो, 10वीला जसा अभ्यास करतात, 12वीला जसा अभ्यास करतात, तसा मी त्या स्क्रिप्टचा अभ्यास केला. तो माझा मित्र आहे जो शशी करंदीकर असं त्याचं नाव आहे. त्या शशी करंदीकरनी माझ्याकडनं इंग्लिश डायलॉग्स घोकमपट्टी करून घेतले आणि मी तिथे सेटवर उभं राहिलो. पण म्हणजे रंगदेवतेचा आशीर्वाद म्हणा किंवा ही सगळी जी मित्रमंडळी आहेत यांचं गुडविल म्हणा, मी पहिला टेक माझा तिथे झाला ना, तो पहिला टेकच ओके झाला एकतर. आणि तो टेक बघितल्यानंतर असं कोणीही म्हणणार नाही की मला इंग्लिश येत नाही. आणि मी पहिल्यांदा इंग्लिश सिनेमामध्ये काम केलं. आणि त्यानंतर दुसरा सिनेमा भगवान दादांवर, त्याच्यामध्ये थेट विद्या बालन सोबतीला. हे कसं काय घडलं? तुमच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट घडणार असेल तर ती घडणारच आहे. ती घडणार नसेल आणि त्यासाठी तुम्ही खूप आदळापट करत असाल तरी ती घडत नाही. आणि याची जिवंत उदाहरणं ही आहेत. बरोबर. म्हणजे खेळ मांडला असो, साऊथ आफ्रिकेचा फ्री स्टेट असो, किंवा भगवान दादांचा एक अल्बेला असो. माझ्या नशिबात हे होतं, माझ्या प्रारब्धात हे होतं म्हणून ते माझ्यापर्यंत आलं. एक अल्बेलाची गोष्ट पण अशीच आहे. माझा अजून एक नंबर आहे, सेल नंबर. त्या सेल नंबरवर एक SMS आला की हॅलो, मी शेखर सरतांडेल, मला तुमच्याशी एका स्क्रिप्टबद्दल बोलायचं आहे, ते तुम्हाला नॅरेट करायचं आहे. मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या कॉलेजमध्ये. त्यांनी मला एक स्क्रिप्ट ऐकवलं जे खूप सुंदर स्क्रिप्ट होतं. ते स्क्रिप्ट ऐकतानाच मला सिनेमा समोर डोळ्यासमोर उभा राहिला. म्हणलं अफलातून फार सुंदर सर आहे. म्हणलं आणि हा भगवान दादांचा बायोपिक आहे. म्हणलं हो, भगवान दादांचा बायोपिक आहे. म्हणलं पण आय एम सो सॉरी, म्हणजे म्हणलं मी एकतर मुख्य भूमिका करतो किंवा छोटी भूमिका पण प्रॉमिनंट, लोकांच्या लक्षात राहील अशी करतो. आणि यात मला कुठलीच भूमिका दिसत नाहीये. न भगवान दादांची भूमिकामध्ये मी दिसतोय, न माझ्या वाटेला येणारी कुठली चांगली भूमिका दिसते. म्हणलं भगवान दादाच करायचं तुम्हाला? म्हटलं भगवान दादा मी नाही शिकवत. 1 मिनिट म्हणाले. त्यांनी लॅपटॉप उघडला आणि लॅपटॉपवर माझे फोटो आणि त्यावर भगवान दादा, मी भगवान दादा कसा दिसेल हे सगळं काम केलेलं होतं. क्या बात आहे. म्हटलं ग्रेट. पण म्हटलं माझा पुन्हा एक प्रॉब्लेम आहे. जसा इंग्लिशचा आहे तसा अजून एक प्रॉब्लेम आहे. म्हणलं मला फार चांगला डान्स नाही करता येत. तर म्हणाले नाही होईल ते. म्हणलं नाही, तुम्ही आत्ताही विचार करा, तुम्ही भूमिका काही करायला सांगा, मी करेन. पण डान्समध्ये जर समजा मी फापललो तर ते सगळ्या महाराष्ट्र राज्यासमोर येईल, ते देशासमोर येईल, कारण हा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. बरोबर. ते म्हटलं अजिबात काळजी करू नको, हे सगळं होईल. म्हटलं ओके. आणि मग भगवान दादांचा एक अल्बेलाचा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मी केलेला डान्स बघितला नंतर. आणि ते म्हणाले भगवान दादांचा डान्सच हा आहे. आणि मलाही माहिती नाही पूर्वी की नकळतपणे भगवान दादांचा डान्स मी करायचो, नकळतपणे. बरोबर. म्हणजे मी त्यांची गाणी खूप वेळा बघितली होती, हा सिनेमा व्हायच्या आधी वगैरे असं अजिबात नाही, पण नकळतपणे ते माझ्या अंगात होतं. आणि जेव्हा मी सेटवर गेलो, तो स्टॅनली नावाचा जो डान्स डिरेक्टर होता त्याने स्टेप सुरू केल्या, त्याच्या असिस्टंटनी सदा म्हणून. आणि त्या स्टेप्स माझ्याकडनं होत गेल्या. ते डान्स माझ्याकडनं तो झाला आणि आज मी कॉन्फिडेंटली सांगतो की मला डान्स येतो. क्या बात आहे. मगाशी जसं मी म्हणलं की औरंगाबाद पासून मुंबईला येणारे खरं तर खूप कलाकार आहेत आणि खरोखर अत्यंत दर्जेदार कलाकार आहेत. पण तुमच्यासारखा एक नाट्यवेडा तरुण औरंगाबादहून मुंबईला येतो ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये आणि त्याचा पुढचा प्रवास अवघड असतो. या फील्डमध्ये ये किंवा मुंबईला ये याचं आमंत्रण मला कोणी दिलं नाही. फक्त नाना पाटेकरांनी आमची एक एकांकिका बघितली, माझी आणि मकरंदची, देता आधार का करू अंधार. हो बरोबर आहे. जी खूप छान एकांकिका झाली होती आणि त्यात आमच्या दोघांचा परफॉर्मन्स खूप अफलातून झाला होता.
आणि नाना पाटेकर म्हणाले की ती जी 2 तरुण मंडळी आहेत त्यांचं काम त्यांच्या गावी नाहीये, त्यांचं काम मुंबईत आहे, तर तुम्ही या. ओके. एवढं त्यांनी आणि 5,000 लोकांमध्ये त्यांनी आम्हाला उभं करून हे सांगितलं होतं. क्या बात आहे. तो एक कॉन्फिडन्स माझ्या पाठीशी होता. पण माझी इच्छा होतीच मुंबईत यायची, म्हणून मी मुंबईत आलो. आणि संघर्ष म्हणशील तर तो कोणाला टळलेला नाहीये, मग ते कुठलंही फील्ड असो, कारण संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला मिळणारच नाही, फळच मिळणार नाही. बरोबर आहे. पण मला एक गोष्ट अशी आठवते की या फील्डमध्ये कमर्शियली यायचं किंवा मला या फील्डमध्येच काहीतरी करायचं आहे, माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय हाच आहे, हे ठरवायला एक एकांकिका आणि एक एकांकिका स्पर्धा कारणीभूत ठरली. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा. बरोबर. आता पुन्हा इथे डेस्टिनी येते, प्रारब्ध कुठे येतं पुन्हा इथे येतं. दरवर्षी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा पुण्यातच होते. बरोबर. पुण्याव्यतिरिक्त कुठेही होत कुठेच नाही. नाही. करेक्ट. पण त्याच एका वर्षी त्याची पूर्व प्राथमिक फेरी औरंगाबादला झाली. बरं. त्या पूर्व प्राथमिक फेरीमध्ये मी एक एकांकिका केली होती, रोपण खड्डा ओपन नावाची, बरं. जी त्या काळामध्ये वृक्ष लागवडीवर तुम्ही झाडं तोडलीत तर किती वाईट अवस्था होऊ शकते यावरती एकांकिका होती. आणि त्या एकांकिकेमध्ये माझं रघु नावाचं कॅरेक्टर होतं आणि त्या वर्षीचं बेस्ट ॲक्टरचं प्राइज मला मिळालं. वा. त्यानंतर ती स्पर्धा कधीही झाली नाही, त्याच्या आधी औरंगाबादेत ती कधीही झाली नाही. आणि बेस्ट ॲक्टरचं बक्षीस मिळाल्यानंतर मला बरीच लोक भेटायला आली, ड्रामा डिपार्टमेंटचे काही सर मला भेटायला आले आणि ते एकच शब्द बोलायचे माझ्याशी की तू प्रोफेशनल ॲक्टर आहेस. तर मला तेव्हा काहीच कळत नव्हतं प्रोफेशनल ॲक्टर म्हणजे काय. म्हणलं मला माहिती नाही प्रोफेशनल ॲक्टर म्हणजे काय. नाही तुला कळेल, पण तू व्यावसायिक नट आहेस आणि तू व्यावसायिक नट म्हणूनच मुंबईला जा. पण तेव्हा मला व्यावसायिक नटाची संकल्पना किंवा संज्ञा काहीच माहिती नव्हती. पण मी म्हटलं आपण एक काम करू, आपण ड्रामा डिपार्टमेंटला ॲडमिशन तर घेऊया. म्हणजे जर या फील्डमध्ये आपल्याला काहीतरी करावंसं वाटतंय, काहीतरी गती आहे, तर आपण ॲडमिशन घेऊया. म्हणून मी मराठवाडा नाट्यशास्त्र विभागात ॲडमिशन घेतली. तिथे लक्ष्मण देशपांडे आमचे डीन होते. बरोबर. आणि मग तिथे जी मी नाटकं करत होतो, ती नाटकं करत असताना मला एक कॉन्फिडन्स येत गेला हळूहळू हळूहळू. मग मी व्यावसायिक नाटकं बघायला लागलो आणि ती बघत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, व्यावसायिक रंगभूमीवरचा अभिनेता किंवा व्यावसायिक रंगभूमीचा अभिनय किंवा प्रोफेशनल ॲक्टर आणि ॲमेच्युअर ॲक्टर याच्यामधला एकदम बारीक फरक हा आहे की जो सहज अभिनय करतो त्याचा अभिनय प्रोफेशनल अभिनयाकडे घेऊन जाणार असतो. याचं कारण की तो त्यातनं व्यवसाय करू शकतो, व्यावसायिक रंगभूमीवर उभा राहू शकतो. अर्थात आता ही संकल्पना पण आता कम्प्लिटली पुसल्या गेलेली आहे. आता काही प्रायोगिक रंगभूमीवरचे अभिनेते खूप मेलोड्रामॅटिक काम करतात आणि व्यावसायिक रंगभूमीचे खूप नॅचरल, असं काही नाही. आता अभिनय हा खूप प्रगल्भ झालेला आहे सगळीकडचा. पण तेव्हा मला ही गोष्ट खूप जाणवली होती आणि तो प्रवास माझा मुंबईत सुरू झाला. गप्पा खूप रंगतायत आणि या अशाच रंगत राहणार आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आकाशवाणी झकासवाणी. ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अभिनेता मंगेश देसाई याच्याशी भरपूर गप्पा मारतोय. आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल खूप काही जाणून घेतलंय, पण या प्रवासामधला एक महत्त्वाचा टप्पा, मुंबईला आल्यानंतर प्रवास कसा झाला? पहिलं व्यावसायिक नाटक कुठलं होतं? मुंबईला आल्यानंतर मी 2 महिन्यानंतरच औरंगाबादला गेलो निघून. औरंगाबादला निघून गेलो. घारे सर मला म्हणाले तू आलास परत? म्हणलं हां. काय म्हणलं काहीच जमत नाही हो तिकडे, कोणाला भेटावं हेच कळत नाही आहे. म्हणलं ठीक आहे, आपण तुझ्यासाठी एक नाटक करू इथे, एक्झरसाइज म्हणून. मग त्यांनी दुसरा सामना नावाचं एक नाटक केलं एक्झरसाइज म्हणून. बरं. त्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या, नाटकाचा प्रयोग झाला, प्रयोग खूप छान झाला. आणि त्या रात्री आमच्या इकडचेच एक संस्कार भारतीचे धोंड सर म्हणून आहेत, ते म्हणाले अरे संस्कार भारतीच्या कार्यक्रमाला मराठवाड्याचं प्रतिनिधी म्हणून कोणातरी पाठवायचं, तू जातोस का? म्हणलं कुठे? मुंबईला. म्हणलं आत्ताच आलो मुंबईवरून. जा ना, तेवढंच 8 दिवस, संस्कार भारतीच करते सगळा खर्च. म्हणलं मग जातो. मग जातो. इकडे आलो, त्या शिबिरामध्ये होतो, शिबिर केलं. आणि जाता जाता माझा एक मित्र म्हणाला की आपण सचिन गोस्वामीला भेटूया. सचिन गोस्वामी आमच्या आधीच इकडे येऊन सेटल झालेला. पण आम्ही सचिन गोस्वामीला भेटायला आलो.
सचिन गोस्वामीला 5 वाजता भेटायला आलो आमदार निवासात. 5 वाजले, 6, 7, 8, 9, 10 सचिन काय आम्हाला भेटला नाही. आम्ही परत निघत होतो. तितक्यात सचिनची आणि आमची स्टेशनला भेट झाली. मला म्हणाला, अरे कुठे झाला? म्हटलं तुलाच भेटायला आलो होतो, आता निघालो घरी. आणि मग मी एक नाटक करत होतो यार, हॅपी बर्थडे नावाचं. आणि चल ते पण आता मी करत नाहीये, पण त्याचं कास्टिंग झालं की नाही माहिती नाही, पण मस्त रोल आहे यार तुझा त्यात, तुला त्या नाटकामध्ये. म्हणलं आता काय आपलं नशीबच असं यार, म्हणलं काय होत नाही आपल्याकडनं. नाही थांब आपण बघू काहीतरी. म्हणून त्यांनी ना लेखकांना फोन लावला, सुनील खानोलकरला. सुनील खानोलकर म्हणाले नाही उद्या ऑडिशन आहे. अच्छा बर. सचिन म्हणाला की तो जो मी मुलगा तुम्हाला सांगितला तो आहे आत्ता माझ्याबरोबर. म्हणले दे त्याला, मला जरा त्याशी बोलायचं आहे. सचिन मला अजून पण आठवतं, स्टेशनचा तो PCO होता. सचिनने असा माउथपीसवर हात ठेवला आणि मला म्हणाले, बघ शुद्ध बोल, ते तेवढ्यासाठीच तुझ्याशी बोलतायत, तुझी भाषा कशी ऐकण्यासाठी. म्हटलं अरे बापरे, कारण नाटक खूप छान आहे आणि शुद्ध भाषा आहे, बोल म्हणा. आई शपथ, हे कमाल आहे. म्हटलं ओके. मग मी त्यांच्याशी शुद्ध स्पष्ट भाषेत बोललो. ते म्हणाले, सतीश पुळेकरांचं घर माहिती आहे का तुला? म्हटलं मला मुंबईत काहीच माहिती नाही सर. तर म्हणाले तुला सचिन सांगेल, उद्या पुळेकरांच्या घरी जा, मी त्यांना सांगून ठेवतो. तसं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी पुळेकर सरांच्या घरी गेलो. पुळेकर सरांनी मला ऑडिशनसाठी बोलवलं. मग शिवडीला मी ऑडिशनला गेलो. ऑडिशन देऊन मी निघालो आणि थोड्या वेळानंतर माझ्याबरोबर अजून एक मित्र होता. त्या मित्राच्या पेजरवर, पेजर होता आय थिंक त्याच्याकडे, पेजरवर नाही त्याला, त्या मित्राला त्यांनी फोन करायला सांगितलं की 5:30 इकडनं निघालास की मला फोन कर, दादरला पोहोचलास की मी तुला 1 तासात रिझल्ट सांगतो म्हणून. मग त्यांनी दादरवरनं सरांना फोन केला आणि सरांनी सांगितलं की तो मुलगा आहे का तुझ्याबरोबर मंगेश, त्याला दे जरा फोन. आणि म्हणाले की तू सिलेक्ट झालायस आणि अमुक अमुक रोल तुझा आहे. त्या रोलची तयारी सुरू झाली. तो सेकंडरी रोल होता, देवेन नावाचा. नाटकाच्या रिहर्सल सुरू झाल्या, नाटकाच्या ओपनिंगची तारीख ठरली. 4 दिवस बाकी असताना जो मुख्य भूमिका करत होता त्याला सरांनी काढून टाकलं. बर. तो वेळेवर येत नाही म्हणून. आणि मला म्हणाले तू रोल कर. मी म्हणलं मी नाही करणार. स्वाती चिटणीस त्या नाटकात होत्या. स्वाती म्हणाल्या की अरे तू मूर्ख आहेस का, तुला कळतंय का तो काय बोलतोय आणि तू नाही. म्हणलं नाही 1 मिनिट. म्हणलं मी माझ्या या रोलची संपूर्ण तयारी केलेली आहे, मला कॉन्फिडन्स या रोलवर आहे, त्यामुळे मी तो रोल नाही करणार आता. त्यात 19-20 काही चूक झाली. म्हणलं माझं पहिलं नाटक आहे, मला प्रूव्ह करायचं इथे. ते म्हणाले तो मेन रोल आहे. म्हणलं मी नाही करणार. मग आम्ही तालमीला गेलो. पुळेकरांना त्यांनी सांगितलं की तो नाही म्हणतोय. सर आले, म्हणाले तू नाही म्हणतोयस? म्हणलं नाही म्हणतोय. बरं, त्यांच्याबरोबर असं बोलण्याची कोणी हिंमतच करत नव्हतं सगळ्यात पहिले. म्हणजे त्यांनी हो म्हणलं तर हो, नाही म्हणलं तर नाही. म्हणलं मी नाही करणार सर. तर परत औरंगाबादला पाठवून देईन. म्हटलं जातो. म्हटलं जातो. त्यामुळे अरे का तू कशामुळे नाही म्हणतोस तू? म्हटलं सर मी या नाटकात या रोलचा अभ्यास केलेला आहे, मला हा तेवढा जमणार नाही. ते म्हणाले तुला सांगतो, जर तू आता हा रोल नाही केलास तर मी नाटक बंद करतो. ओके. स्वातीताई आल्या, म्हणाले नाटक खरंच तो बंद करेल, त्याचा स्वभाव तुला माहिती नाही, तू आत्ता 2 महिन्यापासून त्याला ओळखतोयस. आणि हे जर नाटक बंद झालं तर पहिलं व्यावसायिक नाटक तुझ्या आयुष्यातलं ते तूच बंद करशील. कर. म्हटलं ओके करतो. सुरू झालं. 4 दिवसानंतर प्रयोग होता. प्रयोग केला आणि त्या वर्षीचं सगळ्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत माझं नॉमिनेशन होतं आणि नाट्य गौरव पुण्याचा मला उत्कृष्ट अभिनेत्याचा मिळाला होता. यशवंतराव चव्हाण युवा गौरव पुरस्कार मला त्या वर्षीचा मिळाला होता. आणि त्या वर्षापासून ते नाटक, त्या नाटकाचे दुर्दैवाने खूप कमी प्रयोग झाले. जसं तुम्ही आता म्हणालात की प्रयोग त्याचे खूप झाले नाहीत, म्हणजे व्यावसायिक यश तितकंसं मिळालं नाही त्याला. मग पहिलं व्यावसायिक यश कधी चाखायला? जाऊबाई जोरात. जाऊबाई जोरात प्रेक्षक, नाटकाला प्रेक्षक येतात किंवा प्रेक्षकांचा हशा, हे मला जाऊबाई जोरात. म्हणजे जाऊबाई जोरातचे साधारणतः 50 प्रयोग, फारसं बुकिंग नव्हतं, पण 50व्या प्रयोगानंतर आम्हाला हाऊसफुल दिसायला लागलं. म्हणजे त्या हसण्यासाठी, त्या टाळ्यांसाठी आम्हाला असं थांबायला लागायचं. बापरे. आणि 1154 प्रयोग त्या नाटकाचे मी केले. म्हणजे मला 1154
हा आताच्या काळात खरंच अनरिअलिस्टिक वाटतो हा आकडा. नाहीच होत एवढे नाटकाचे प्रयोग. 100 झाले तरी डोक्यावरनं पाणी अशी परिस्थिती आहे सध्या. म्हणजे त्या नाटकांनी ना मला लोकांपर्यंत पोहोचता आलं किंवा मला विनोदी अभिनय येतो किंवा माझा विनोदी अभिनय लोकांना आवडतो हे मला कळायला लागलं. म्हणजे आपण जनरली विनोदी अभिनय तर करतच असतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक कलाकार हा विनोदी अभिनय करतोच. तो सिरियसही करतो आणि विनोदी पण करतो. पण माझा विनोदी अभिनय हा हास्यास्पद नसून लोकांना हसवणारा आहे हे कळणं खूप महत्वाचं. पण या दरम्यान ठाण्याबरोबर तुमचं काहीतरी एक वेगळंच नातं जुळलं. त्यानंतर तिथे एक करिअरची वेगळी शलाकाही चमकली वगैरे असं बरंच काय काय मला असं सांगण्यात आलेलं आहे. तर हा सगळा काय प्रकार आहे? जाऊबाई जोरात नाटकाच्या दरम्यान एक मुलगी त्या नाटकात काम करत होती. मग आमचं येणं जाणं होतं बरोबर. आम्ही रिहर्सलला एकत्र यायचो, प्रयोगाला एकत्र यायचो आणि मग यामध्ये आमचं जरा ट्युनिंग जमलं. आणि एक दिवस मी तिला विचारलं, म्हटलं माझ्याशी लग्न करणार आहेस? तर ती जरा भांबावली. म्हटलं नाही माझ्याकडे काहीच नाहीये, पण माझ्याशी लग्न करणार आहेस? लग्न करणार असेल तर हो म्हण, नसेल तर नाही म्हण. ते म्हणे मला घरी विचारावं लागेल. म्हटलं घरी बिरी काही नाही, मी घरी विचारलंय. मी घरी विचारलंय? मी नाही विचारलं. मी न विचारता तुला विचारतोय की नाही माझ्याशी लग्न तू सांग मला. ती म्हणाली नाही मी तुला विचार करून सांगते. पण मला कॉन्फिडन्स होता की ती फार वेळ विचार नाही करू शकणार. अरे बाप रे बाप. तिने एक 10 मिनिटं विचार केला असेल, जास्तीच विचारही केला नसेल. 10 मिनिटातच ती म्हणाली हो, कारण तिच्याही मनात होतच. आणि मग लग्न झालं, मग घर तिथेच घेतलं. पण ठाणं माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह का ठरलं? मला वाटत होतं मी मुंबईत यावं, मुंबईत आल्याने थोडासा आपला टच पण वाढेल या फील्डमध्ये, आपल्याला खूप काम करता येईल वगैरे. पण काय कोणाच ठाऊक मला मुंबईमध्ये खूप आपलेपण, फॅमिलियर असं वाटायचं खूप. आणि नंतर हळूहळू त्या ठाण्याबद्दल प्रेम तर आहेच, पण त्या ठाण्यातली खूप चांगली चांगली माणसं माझ्याबरोबर एकत्र जमा झाली. आणि आता असं झालं ठाण्यामध्ये की आपलं घर जेव्हा आपण एखादं बांधतो आणि त्या घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो चुटकीसरशी कसा सुटतो, कारण ते आपलं घर असतं. तसंच आता ठाण्याचं झालंय. मी ठाण्यामध्ये माझ्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला तरी अनेक लोक आहेत जे तो सॉल्व्ह करणारे आहेत आणि प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मनापासून मला मदत करणारे पण आहेत. पण जाऊबाई जोरातच्या अनुषंगाने एवढं गाजलेलं नाटक, असा एखादा काही किस्सा आठवतोय का? तसा एक किस्सा मला अजून आठवतो. निर्मितीताई त्या त्यात मुख्यमंत्र्याची भूमिका करायच्या, मुख्यमंत्र्याच्या मिसेसची. मी कंडक्टर, मग ड्रायव्हर. स्टेजवर काहीही झालं ना की एक हशा पिकायचा आणि तो हळूहळू वाढायचा. हे नेहमीच ठरलेलं गणित. म्हणजे छोटी जरी मिस्टेक झाली, काय कोणाचा फंबल झाला की तो हळूहळू त्याचा व्हायरल होत जायचा. आणि निर्मितीताईने एक दिवस सांगितलं सगळ्यांना, स्टेजवर कोणी हसाल ना तर तंगड मोडे ना तुमचं. आणि तुम्ही दोघं पर्टिक्युलरली तुम्ही फार उद्योग करत असता, नाटकं करतात स्टेजवर. म्हटलं ओके, काय करणार नाही. आणि त्या दिवशी आम्ही काहीच करायचं नाही असं ठरवलं आणि आमचा प्रयोग सुरू झाला. आम्ही आपला सिन्सिअर विद्यार्थ्यांप्रमाणे तो प्रयोग करायला सुरुवात केली. प्रयोग रंगलाच नाही. अरे बापरे. प्रयोग रंगलाच नाही आणि चिडचिड सुरू झाली फर्स्ट ऍक्ट नंतर निर्मितीताईंची. काय ऑडियन्स हसतच नाही, हेच नाही तेच नाही. आम्ही काहीच रिॲक्ट झालो नाही. आणि दिलीप दादा आले आमचे मॅनेजर आणि निर्माते. अरे काय करताय प्रयोग तुम्ही आज, काही एन्जॉयमेंटच नाही, कसं काय हसणार लोक वगैरे असं बोलले. काय रे मक्या आणि मंग्या तुमचं काय चाललंय? म्हणलं नाही, आम्ही सिन्सिअरली नाटक करायचं ठरवलेलं आहे. निर्मितीताई म्हणाल्या बरं फार नाटकं नका करू, नेहमीसारखा प्रयोग करा. म्हटलं बघा काय बोलायचं नाही. म्हटलं आणि प्रयोग सुरू झाला आणि पुन्हा काहीतरी हशा पिकला स्टेजवर. निर्मितीताई मागे होत्या, स्टेजच्या मागे, आणि त्यांनी तिकडनं आवाज दिला मला, मंग्या हसू नको. तर मी स्टेजवरनं त्यांना आवाज दिला, ओके निर्मितीताई. आणि तुला सांगतो याच्यानंतर दुसरा अंक आणि तिसरा अंक हा मंग्या हसू नको आणि ओके निर्मितीताई या 2 वाक्यांवरच झाला. हे चूक आहे, हे अजिबात योग्य नाहीये स्टेजवर असं करणं, पण हे घडलं.
किंवा एका आम्ही गडकरीचा प्रयोग आला, तुफान गर्दी होती आणि मी आणि मके असे खाली बसायचो. कडकड 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 टाळ्या वाजल्यात एका डायलॉग नंतर. आम्ही असे खाली बसलो आणि प्रेक्षकांमधनं एक जण ओरडला, ए डबा आणून देऊ का. मी तसाच बसलेलो होतो. म्हणलं नुसतं आणून नको देऊ, तू पण ये. घर बसल्या लोकांना तुम्ही भरपूर खळखळून हसवलं, घराघरातला एक जवळचा चेहरा झालात. पण पुढे चित्रपट किंवा नाटक किंवा मालिका हे सगळं करत असताना कुठेतरी एक विनोदी नटच असा शिक्का बसला का? ही आर्च तोडून काढणारा सिनेमा ठरला तो म्हणजे खेळमांडला. म्हणजे त्या खेळमांडलाच्या दरम्यान सुद्धा विजूला आमच्याच अत्यंत जवळच्या एका मित्राने सांगितलं होतं की तू रिस्क घेतोस मंगेशला हा रोल देऊन, कारण तो नाही करू शकणार. पण तेव्हा विजू म्हणाला नाही नाही, हा रोल मंगेशच करणार. मिळालं का? मला आजपर्यंत जेवढे अवॉर्ड्स मिळालेत ना ते सगळे सिरियस भूमिकेत मिळालेत. मला एकही अवॉर्ड आजपर्यंत विनोदी भूमिकेचं मिळालेलं नाही, पब्लिकचा अवॉर्ड सोडल्यास. किंवा ती पायरी ठरली आणि त्याच्यानंतरची पायरी म्हणजे फ्री स्टेट, त्याच्यानंतर बायोस्कोप, त्याच्यानंतर एक अल्बेला, त्याच्यानंतर मी अजून जे नवीन आता प्रोजेक्ट करतोय ते सुद्धा. म्हणजे त्या आता इथून पुढच्या ज्या प्रोजेक्ट आहेत असं नाही आहे की मी फक्त सिरियस भूमिका करतोय, पण मी व्हेरियस टाईप्सच्या भूमिका करतोय आता. बरोबर आहे. मधल्या काळामध्ये नाटक का नाही केलं आणि मग आता सोबतीने चालतानाच? मी नाटकाकडे फार वळलो नाही. याचं कारण असं की खूप कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या आणि मला पैसा खूप महत्त्वाचा वाटत होता तेव्हा. आणि मी तसं कोणाची फारशी मदत न घेणारा असल्यामुळे मला माझ्याच जीवावर सगळं करायचं होतं. मग त्याला उपाय का एकच आहे, एक तर सिनेमा करणे किंवा सिरियल करणे. कारण नाटकातनं तेवढं मानधन मिळत नाही आणि त्या मानधनाच्या जोरावर आपण खूप गोष्टी करू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे मी थोडासा दूर राहिलो होतो. पण मी 2 वर्षापासून चांगलं नाटक शोधायचा प्रयत्न करत होतो की चांगलं नाटक मिळतंय का बघूया, पण नव्हतं मिळत. चांगलं स्क्रिप्ट येत नव्हतं. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णींचं एक नाटक माझ्या बघण्यात आलं, ते म्हणजे त्या तिघांची गोष्ट. आणि म्हटलं अरे फारच सुंदर नाटक आहे, या लेखकाचं एखादं नाटक जर आपल्याला मिळालं तर आपण नक्की करायचं. आणि योगायोगाने कुमार सोनींनी त्यांनी आधी एक केलेलं नाटक तुझ्या विना नावाने हे नाटक आधी ओपन झालं होतं. हो बरोबर आहे. ते स्क्रिप्ट मला दिलं. म्हटलं हे आपण रिओपन करूया. आणि ते मला स्क्रिप्ट खूप आवडलं. खूप छान फॅमिली ड्रामा आहे तो. आणि म्हटलं आपण करूया. मी 7-8 वर्षानंतर हे नाटक केलं. वा. सोबतीने चालत. तर पुन्हा एकदा एक अल्बेलाबद्दल आपण पुन्हा तिथे येऊया की ती सगळी घटना कशी घडली, एक अल्बेलासाठी तुमची निवड कशी झाली हे तर सगळं आम्हाला कळलं. पण एक अल्बेलामध्ये विद्या बालन आहे. विद्या बालन या सिनेमामध्ये काम करेल हे आम्हाला आधीपासून म्हणजे कोणालाच माहिती नव्हतं किंवा वाटलं पण नव्हतं. आमचं शूटिंग पण सुरू झालं होतं आणि गीता बालीचा रोल कोणाला द्यावा याबद्दल खूप चर्चा चालली होती, शोधणं चाललं होतं. आणि हे करता करता एका मुलीची स्क्रीन टेस्ट सुरू झाली सेटवर. आणि उद्या गीता बालीबरोबरचे सीन आहेत माझे आणि त्या मुलीची स्क्रीन टेस्ट सुरू झाली होती. तिला गेटअप करण्यात आला होता. आणि विद्याधर भट्टे म्हणजे जे अमिताभ बच्चन या मोठमोठ्या लोकांना ज्यांनी मेकअप केला असे मेकअप आर्टिस्ट, ते सगळं तिचा गेटअप करत होते. आणि आम्ही तिला बघितलं आणि म्हटलं यार क्या बात आहे, ही तर गीता बालीच आहे. सगळं झालं, आता उद्यापासून शूट करणार ती. तितक्यात निर्माते आले आणि ते म्हणाले की नाही ही छान आहे, पण म्हणाले मला मोठी ॲक्ट्रेस पाहिजे गीता बालीला. मला परत माझे मेजरमेंट सुरू झाले डान्सच्या साईडचे. तर मी गेलो, मला म्हणाले काय मंगेशराव विद्या बालन. मी म्हटलं माझा अजूनही विश्वास नाही आहे. जोपर्यंत त्या येणार नाहीत सेटवर आणि माझे सीन सुरू होणार नाहीत तोपर्यंत मी विश्वास ठेवत नाही. तुला अरे पैसे दिलेत त्यांना, झालेत साईन ते आता. म्हटलं तरीही माझा विश्वास नाही. बरोबर. आणि पहिला दिवस माझा आणि त्यांचा फिल्म सिटीमध्ये भोली सुरत नाही, दुसऱ्या एका गाण्याचं आमचं कडव्याचं शूटिंग होतं. खिडकी
श्याम ढले खिडकी हां, तले. हां. आणि मी रिहर्सल करत होतो आणि त्या मागणं आल्या, नमस्ते मैं विद्या बालन. मी मागे वळून बघितलं, एक सुंदर अभिनेत्री. मी म्हटलं, नमस्कार, मी मंगेश देसाई. भगवान आबाजी पालव. भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. लायकीपेक्षा मोठी नसतील तर ती स्वप्न काय कामाची. ये फिल्म बनेगी, जरूर बनेगी. भगवान दादांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभलेला नाही, आहे. तुला खरंच सांगतो, भगवान दादा कुठनं तरी येऊन माझ्या मागे उभे राहिले होते, आशीर्वाद देत होते. म्हणून तो कंप्लीट झाला सिनेमा. आणि त्या सिनेमामध्ये हे भगवान दादा आहेत का ते भगवान दादा होते असं जर वाटलं तर त्यांचाच आशीर्वाद असेल. वा. मी साधारणतः 25 वेळा तो सिनेमा बघितला अलबेला. बघ ना किती दुर्दैवाची गोष्ट आहे. जे भगवान दादा, भगवान आबाजी पालव, हिंदी इंडस्ट्रीमध्ये, मराठी माणूस हिंदी इंडस्ट्रीत गेला, त्याने हिंदी इंडस्ट्रीमध्ये काही गोष्टी रुजवल्या. एक डान्स वेगळा आणला, एक फाईट वेगळी आणली, एक ऍक्टिंग स्टाईल वेगळी आणली, ज्याचे नंतर फॉलोअर्स झाले. ते आज मान्य करोत न करोत, पण त्यांचा ऍक्टिंग स्टाईल बघत असताना तुझ्या लक्षात येईल की फॉलोअर्स आहेत त्यांचे. बरोबर. असे मोठे अभिनेते आहेत खूप, अभिनेते आहेत खूप. ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आता थोडंसं मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत बोलताना, अलीकडच्या काळात असं वाटतं का की चित्रपट येत आहेत पण त्याहीमध्ये काही पद्धतीचं ग्रुपिझम आहे किंवा काहीच सिनेमे लोकांपर्यंत पोहोचू शकतायत. क्रिएटिव्हली घडवले खूप सिनेमे जातात, पण जोपर्यंत ते लोकांपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यांचं चीज होऊच शकत नाही. तर हे कुठेतरी एक दुष्टचक्र सुद्धा आहे मागे, असं वाटतं का? त्याला ग्रुपिझम नाही म्हणता येणार. बरोबर. पण कुठेतरी मला असं वाटतं की या लोकांनी किंवा असे जे कंपो आहेत यांनी तिसऱ्या माणसाला पण घेऊन ट्राय करायला हरकत नाही. म्हणजे जर समजा एखादा दिग्दर्शक एकाच अभिनेत्याला घेऊन हिरो म्हणून त्याला रोल देत असेल, नो डाऊट तो त्याच्यावर कम्फर्ट आहे, त्याला कम्फर्ट आहे त्याच्याबरोबर. पण जर समजा आपण मंगेशला आपण चान्स देऊन बघूया ना, बरोबर आहे, काय बिघडतं? खरंय. बरं, आताचे जे सिनेमे आहेत मराठी, हे सिनेमे एका सुपरस्टारवर अवलंबून नाही आहेत. कारण मराठी सिनेमामध्ये याला बघायला म्हणून आपण जाऊया असं नाहीच आहे आता. बरोबर आहे. जेव्हा लक्षा मामा किंवा अशोक मामा, सचिनजींना बघायला यायचे लोक तेव्हा, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता कॉन्सेप्ट काय, म्हणून फॅन्ड्री चालतो, म्हणून किल्ला चालतो, म्हणून एलिझाबेथ एकादशी चालतो, म्हणून सैराट बघायला लोक जातील. कॉन्सेप्ट महत्वाची आता. बरोबर. मग कॉन्सेप्ट महत्वाची असताना त्या कॉन्सेप्टमध्ये एका वेगळ्या हिरोला ट्राय केलं, एका वेगळ्या कॅरेक्टरला ट्राय केलं, तर हरकत काय? बरोबर आहे, असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट तू म्हणशील की सिनेमे रिलीज होत नाहीत आणि लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. याच्या मागचं कारण पण ना, मी दोघांना पण पॉइंट आउट करू इच्छितो या बाबतीत. ते निर्माते जे नवीन आहेत आणि ते दिग्दर्शक जे स्वतःला दिग्दर्शक बनवू पाहत आहेत, जे नाही आहेत बनवू पाहत आहेत. म्हणजे एक एक्स दिग्दर्शक काहीही एक्सपिरियन्स नसताना, त्याच्यामागे काही अनुभव नसताना एका निर्मात्याकडे जातो, त्यांनी कुठेतरी एक असिस्टंटशिप केलेली असते आणि म्हणतो मी तुला एक 50 लाखात सिनेमा करून देतो. याच्याकडे थोडेसे पैसे असतात. तो याला सांगताना सांगतो की 50 के 1.5 करोड़ तो आराम से बन जाएगा ना, सैटेलाइट तो 1 करोड़ में जाएगा, और अपना सब्जेक्ट इतना खतरनाक है कि लोग पब्लिक तो देखने आएगी, चलो कर लेते फिल्म. मग हा 50 लावतो, बजेट वाढत जातं, ते 1 कोटीपर्यंत जातं. त्या सिनेमा इतका वाईट असतो की त्याच्या 1 कोटी का 1 रुपया पण मिळत नसतो. म्हणजे या लोकांनी पण याने काय केलंय हे बघणं गरजेचं आहे. आणि यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मराठी इंडस्ट्री बदनाम होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे. बरोबर आहे. आपण अनुभव घेऊ ना. एवढी काय घाई आहे प्रत्येकाला सत्यजित्री बनायची? अनुभव घेऊ.
म्हणजे जसं आमच्या फील्डमध्ये पण आता ॲक्टर दिसायला खूप सुंदर, हाईट, उत्तम कपडे, हिरोबाना देते, मस्क्युलर असं नाही होत ग. मग एवढ्या लोकांनी तिथनं चालत आलेली सगळी आजपर्यंतची आपली एवढी एवढी मोठमोठी माणसं आहेत, त्यांनी मेहनत केलेली आहे. म्हणजे मराठी इंडस्ट्री जगवण्यामागे या 3 जणांचा हात आहे. अशोक मामा, प्रश्नच नाही, लक्ष मामा आणि सचिनजी. त्यांनी जगवली मराठी इंडस्ट्री. त्यांनी जर केलंच नसतं ना स्वबळावर आणि त्यांच्याऐवजी दुसरेच कोणीतरी अभिनेते आले असते तर मराठी इंडस्ट्रीची अवस्था बाकीच्या इंडस्ट्री सारखी झाली असती. अगदी खरंय. इथपर्यंत ती आलीच नसती. खरंय. आज सतत सुवर्णकमळ मिळतं आपल्याला. हो, अगदी खरंय. पण याच अनुषंगाने आमचे काही असे प्रेक्षक असतात आणि त्यांना बरंच काही जाणून घ्यायचं असतं आपल्या स्टार बद्दल, आपल्या सेलिब्रिटी बद्दल. तर आपण पहिला प्रश्न बघूया. नमस्कार, माझं नाव राजन गवाणकर. माझा प्रश्न मंगेश सरांसाठी आहे. इतकं टॅलेंट असून सुद्धा तुम्ही हिंदीमध्ये काम केलं नाहीत. आमची शाखा कुठेही नाही असा एक मराठी बाणा असतो, तसं तुमचं नाही ना? नाही, हिंदीमध्ये प्रयत्न न करण्यामागचं कारण एकच होतं. बाणा वगैरे असं काही नाही. मला तसे चांगले चान्स मिळाले नाहीत. पण मला खरंच जर चांगला चान्स मिळाला तर मी हिंदीमध्ये चांगलं काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन. स्टेप्स आहेत या. नाटक, सिरियल, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, इंग्लिश सिनेमा. सुदैवाने इंग्लिश सिनेमाची पाहिली मी तेच म्हणणार होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. नमस्कार, माझं नाव महेश सावंत. मंगेश सरांसाठी माझा एक प्रश्न आहे. कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला तुम्हाला आवडेल? मी आत्तापर्यंत गिरीश मोहितेबरोबर काम केलंय, विजू मानेबरोबर काम केलंय, राजीव पाटील बरोबर काम केलंय आणि काम करायचं राहिलं ते संजय जाधव, रवी जाधव, स्टार डिरेक्टर्स. त्याच्यानंतर चंद्रकांत कुलकर्णींबरोबर काम, माझ्या गावचे आहेत ते, पण मला अजून त्यांनी कुठल्या नाटकात किंवा सिनेमात काम म्हणजे दिलेलं नाही. कदाचित माझ्यामध्ये अजून त्यांना काही अजून डेव्हलपमेंट वगैरे हवी असेल ती मी करत राहीन. पण ह्या सगळ्यांमध्ये ना मी त्या दिग्दर्शकाबरोबर कम्फर्ट आहे जो दिग्दर्शक मला माझ्या मनातलं करायला करू देतो किंवा जो मास्तर नाही. आणि असा दिग्दर्शक म्हणशील किंवा तुम्ही म्हणाल तर मला दिसलेला राजीव पाटील होता. माझा खूप चांगला मित्र होता तो. आणि विजू. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, मी सुनीता गौडा. मंगेश सर, तुम्ही भविष्यात निर्माता किंवा दिग्दर्शक बनणार आहात का? दिग्दर्शक तर नाही बनणार. याचं कारण असं, हे बरं चाललंय. दिग्दर्शक नाही बनणार? दिग्दर्शक नाही व्हायचंय मला. याचं कारण असं की दिग्दर्शकाला खूप विजन लागतं आणि तेवढं विजन किंवा तेवढे पेशन्स माझ्यात नाही आहेत. मी दिग्दर्शकाला मदत करू शकतो, सह दिग्दर्शक बनू शकतो, पण दिग्दर्शक नाही बनू शकत. निर्माता होण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत माझे. मी काही प्रोजेक्टवर काम पण करतोय. कदाचित यावर्षी पण एखादा सिनेमा मी निर्माता म्हणून करेन किंवा पुढच्या वर्षी करेन. पण माझे ते प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्या दृष्टीने चांगले कौल पण मला मिळत आहेत. आता मी आत्ताच एक संस्था पण मी रजिस्टर केली, साहिल मोशन आर्ट्स नावाची. त्या संस्थेच्या अंतर्गत मी आता काही डॉक्युमेंटरीज, काही ॲड्स पण आता सुरू केलेले आहेत. त्यामुळे निर्माता म्हणून मी सुरुवात केलेली आहे. क्या बात आहे. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव विश्वजित वळंजू. माझा प्रश्न मंगेश सरांसाठी आहे. औरंगाबादमधून येणाऱ्या कलाकारांना तुम्ही काय सांगाल? औरंगाबादच नाही, मी कुठल्याही गावाकडनं येणाऱ्या कलाकारांसाठी माझ्या मनात खूप एक मोठी इच्छा आहे. देवाने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. ही जर इच्छा त्यांनी पूर्ण केली तर नक्कीच मी हे करेन. मला जर देवाने खूप पैसे दिले तर मी एक छानसं 2, 3, 4 रूमचा एक फ्लॅट, ज्या फ्लॅटमध्ये गावाकडनं येणारे स्ट्रगलर्स राहतील, वर्षभर फुकट राहतील. 1 रुपया मी त्यांच्याकडनं घेणार नाही. त्यांचं खाणं, त्यांना काय लागतात गोष्टी नाही त्या सगळं मी तिथं करणार. आफ्टर 1 इयर त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहायला सुरुवात करायची. 1 वर्षानंतर पण ते तिथे राहू शकतात. त्यांच्याकडनं मी भाडं घेईन. याच्या मागचं कारण असं की जेव्हा मी मुंबईत इथे राहायला आलो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता राहणे. कुठे राहायचं आहे.
आम्ही आमदार निवासात जेव्हा राहिलो तेव्हा ते राहणं नव्हतं, फक्त आम्हाला एक छत होतं म्हणून आम्ही तिथे राहत होतो. पण तुमचं राहणं आणि तुमचं खाणं जर कम्फर्टेबल असेल तर तुम्हाला विचार खूप चांगले करता येतात. आणि त्या दृष्टीने मी हे करणार आहे. कधीही करेन, खूप वर्ष लागतील, म्हातारा होईल तेव्हा करेन, पण मी हे नक्की करेन. आणि जी मुलं इथे येतात त्यांना माझं एकच सांगणं आहे की जेव्हा तुम्ही तिकडनं येता तेव्हा ना आत्मपरीक्षण करून या, सेल्फ ॲनालिसिस, की मी या क्षेत्रात खरंच जाणं योग्य आहे का, मी अभिनेताच होऊ शकतो का, मी त्याच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या फील्डमध्ये काम करू शकतो का, याच फील्डमध्ये राहून. स्टेज आहे, लाईट आहे, म्युझिक आहे, एडिट आहे, DI आहे, खूप गोष्टी आहेत. आता जर ते करत असाल तर तुम्ही ती वेगवेगळी मार्ग शोधा. पण हे सगळं नाही, मला फक्त ॲक्टरच व्हायचं आहे असं म्हणून तुम्ही तुमचे वर्ष वाया घालता, तुम्ही तुमच्या घरच्यांना दुःख देता. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना दुःख देता तेव्हा त्या वेव्ज, पॉझिटिव्ह वेव्ज आपण त्यांना म्हणतो, त्या तुम्हाला मोठं करायला कुठेतरी अडसर निर्माण करतात. त्यामुळे आत्मपरीक्षण करून या आणि बिनधास्त या, कॉन्फिडंट या. क्या बात आहे. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव आरती परब. सर, तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे. सर, तुम्ही कलाकार म्हणून समाधानी आहात का, आणि कलाकाराने समाधानी असलं पाहिजे का? कलाकाराने हवरट असावं असं मला वाटतं. आता माझ्या समाधानाविषयी बोलाल तर आम्ही अजिबात समाधानी नाही आहे. याचं कारण असं की मी काहीच केलेलं नाही अजून. म्हणजे 2 सिनेमे 4 सिनेमे कुठेतरी माझे झालेत, 42 सिनेमे, पण त्यातले 2-4 जर सिनेमे समजा लोकांपर्यंत आलेत आणि त्याच्यामुळे आता मंगेश देसाई खूप चांगलं काम करतो असं वाटत असेल, म्हणजे मी काय खूप केलं अशातला भाग नाही. त्यामुळे मी अजिबात समाधानी नाही आहे. मी तर खरं तर मी केलेल्या सिनेमांची नावं पण नाही सांगत, कारण मी नाहीच केलेलं तेवढं, तर उगाच सांगण्यात काय अर्थ आहे. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे जातोय कार्यक्रमाच्या, जो रॅपिड फायर राऊंड आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये आम्ही गुगली टाकायचा प्रयत्न करतो, कधी कधी नो बॉलही पडतात, पण ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघूया. तयार आहे. तर पहिला प्रश्न, मुंबई की औरंगाबाद? मुंबई. पुढचा प्रश्न, मराठी की हॉलिवूड? मराठी. हा. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तुमचं काय? नाही. पुढचा प्रश्न, मला वाटतं ह्याचं उत्तर आम्हाला मिळालंय, पण निर्माता, दिग्दर्शक की अभिनेता? सगळ्यात आधी अभिनेता. हा. आणि आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ज्या सह्याद्री वाहिनीच्या पहिल्या सिरियलमध्ये मी होतो, रथचंद्री नावाची, वा, ती माझी पहिली सिरियल याच वाहिनीची, आणि त्याच वाहिनीवर मला आज माझ्या आयुष्याबद्दल बोलायला मिळालं, त्याबद्दल मी या वाहिनीचे धन्यवाद